मध्ये पेरले होते. खुडाणे गावातील सार्वजनिक माध्यमिक विद्यालयामध्ये घनश्यामजींना आपले शालांत शिक्षण आणि नंतर आदर्श महाविद्यालय निजामपूर येथून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेती क्षेत्राची आवड असल्यानं 2001 मध्ये कृषी क्षेत्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 20 मे 2003 रोजी घनश्याम हेमाडे यांचं सौ शोभा हेमाडे यांच्यासोबत लग्न झालं आणि आयुष्याचं नवं पर्व सुरू झालं. घनश्याम हेमाडे यांच्या आयुष्यात शोभा हेमाडेंनी प्रवेश केला आणि दोघांचंही विश्व बदलूनच गेलं. एकीकडे घनश्याम हेमाडे यांच्या प्रगतीला झालेली सुरुवात आणि एकीकडे एका भित्रट लाजाळू मुलीचा धाडसी होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि लहानपणापासून स्वभावानं शांत असणाऱ्या शोभाताईंमध्ये आज आमूलाग्र बदल दिसतो. ते फक्त त्यांच्या जोडीदारामुळे, आणि याबद्दल त्या नेहमी सांगतात की माझं आयुष्य बदलण्यासाठी माझ्या नवऱ्याची मिळालेली साथ कारणीभूत आहे. बाहेरच्या जगाचा थोडाही अंदाज नसलेल्या शोभाताईंना या जगाशी ओळख घनश्याम हेमाडेंनी करून दिली आणि हळुवार पण आमूलाग्र बदल शोभाताईंमध्ये होऊ लागले. आणि दोघांच्या आयुष्यात 2 चिमुकल्यांचं म्हणजेच पुत्र मयूर आणि हिमांशूचं आगमन या दाम्पत्याच्या आयुष्यात झालं आणि त्या नात्याची घट्टता अधिक घट्ट होत गेली. एक मुलगा माणूस झाला, मग बाप, मग तोच बाप आपल्या आयुष्यात प्रगतीच्या दिशेनं पाऊल टाकू लागला. दिवस गेले, वर्षामागून वर्ष सरले, पण या सुखी संसाराला जणू कुणाची नजर लागली. कंपनी बंद पडली, नोकरी गेली आणि पैशाचा खिसा देखील हळूहळू रिकामा होऊ लागला. 6 महिन्यांचा कोवळा जीव आणि पत्नीची संपूर्ण जबाबदारी या रिकाम्या खिशानं न पेलता येणारी होती. अशा वेळी आपल्या जोडीदारासाठी शोभाताईंनी लाईफ इन्शुरन्स कंपनीचा एक कोर्स केला आणि पॉलिसी करण्यास सुरुवात केली. हळूहळू दोघे मिळून पॉलिसी करू लागले. एक एक पॉलिसी करण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करू लागले. कुठल्या गावातून, कुठल्या जिल्ह्यातून किंवा कुठल्या राज्यातून जरी एखादी पॉलिसी करण्यासाठी फोन आला तर क्षणाचाही विचार न करता तिथे जाऊन पॉलिसी करू लागले आणि येणाऱ्या तुटपुंज्या पैशातून संसाराचा रथ चालवू लागले. पॉलिसीवर उदरनिर्वाह चालणार नाही म्हणून घनश्यामजींना एका बाजूनं विविध कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देणे चालू केले. 5 ऑगस्ट 2006 साली पहिल्यांदा शोभाताई आणि घनश्यामजींना आपल्या लाडक्या मयूरचा पहिला वाढदिवस जोरदार करायचं ठरवलं. तयारी झाली. जेमतेम 200 नातेवाईकांना वाढदिवसाचे निमंत्रण देखील गेले. परंतु त्याच दिवशी घनश्यामजींना एका कंपनीतून इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आले. निस्तब्ध झालेल्या घनश्यामजींच्या मनाला शोभाताईंना सावरले. मी आहे, मी सांभाळून घेईल, बस या 2 शब्दात आपल्या पतीला धीर देऊन इंटरव्ह्यूसाठी जायला सांगितले. 200 लोकांचे आदरातिथ्य पतीच्या अनुपस्थितीमध्ये पत्नीनं अगदी सुरेख सांभाळले आणि रात्री 8 वाजेनंतर सर्व आप्तेष्ट मंडळी समवेत या कुटुंबानं आपल्या लाडक्या मुलाचा वाढदिवस एकत्र साजरा केला. काही गोष्टी आयुष्य घडवतात. आपल्या कुटुंबासाठी फक्त पॉलिसी करून चालणार नाही, तर त्यापुढेही काहीतरी आपल्याला करावे लागेल. ही काळाची गरज ओळखून घनश्यामजींनी लहानसा व्यवसाय चालू करायचे ठरवले. आजोबांच्या सहवासात वाढताना शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे या निर्धारापोटी कठोर परिश्रम, अफाट मेहनत आणि सोबतीला आपल्या माणसांची साथ या बळावर 28 सप्टेंबर 2009 साली आपल्याच आजोबांच्या नावानं अन्न हेच औषध हे ध्येय घेऊन शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आनंद ॲग्रो केअरची त्यांनी स्थापना केली. आणि मग सुरू झाला प्रवास आजोबांच्या स्वप्नपूर्तीचा. आघाव आणि हेमाडे या छोट्याशा कुटुंबांचे प्रमुख आज आनंद ॲग्रो केअरचे कुटुंब प्रमुख देखील झाले. जबाबदारी, दयाळूपणा, निस्वार्थीपणा, सहानुभूती आणि निष्ठा या सर्व गुणांचे सुयोग्य मिश्रण म्हणजे
घनश्याम हेमाडे. दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःचे आयुष्य अविरत वाहून देणे, मिनिट टू मिनिट आणि सेकंड टू सेकंड फक्त काम करणे, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील आय विल डू इट, होऊ शकतं, करू शकतो असं म्हणत त्या शक्य करून दाखवणे, कुठलाही अहम न बाळगता प्रत्येक कर्मचाऱ्यांची स्वतः विचारपूस करणे, त्यांना सतत प्रेरणा देणे, स्त्रीचा नेहमी आदर करणे, एका लाजाळू मुलीला जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण तिला यशस्वी उद्योजिका बनवणे आणि 4 उद्योगांचा मालक झाल्यानंतर देखील एक दिवस आपल्या पॉलिसी व्यवसायासाठी न चुकता देणे म्हणजे घनश्याम हेमाडे. आपल्या कामातून, काम करण्याच्या पद्धतीतून आणि आपल्या कृतीतून जगासमोर आपला आदर्श प्रस्थापित करण्याचे कौशल्य या कुटुंब प्रमुखांमध्ये आहे. काळानुरूप स्वतःला आणि आनंद ॲग्रो केअरला प्रगतीच्या नव्या वाटेवर दिवसागणिक त्यांनी अपडेट केले. नवीनतम तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादने, शेतकऱ्यांसाठी मोबाईल ॲप्लिकेशन आणि माती परीक्षणासाठी सुसज्ज प्रयोगशाळा, अशा शेतीच्या सर्व सुविधा शेतकऱ्यांसाठी घनश्यामजींनी एकाच छताखाली आणून ठेवल्या. आज फक्त नाशिक जिल्ह्यापुरतच मर्यादित न राहता देशाविदेशात देखील घनश्यामजींना आनंद ॲग्रो केअर रूपी वटवृक्षाच्या शाखा विस्तीर्ण केल्या. आपल्या आजोबांच्या या लाडक्या नातवानं आपल्या अफाट कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर आनंद ॲग्रो केअरचे न भूतो न भविष्यती असे साम्राज्य निर्माण करून खऱ्या अर्थानं आपल्या आजोबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. एक्सेलचे हेमाडे अशी ओळख महाराष्ट्राला करून देणाऱ्या स्वर्गीय श्री आनंदराव हेमाडे यांच्या नातवाला आज संपूर्ण जग आनंद ॲग्रो केअरचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री घनश्याम प्रकाश हेमाडे या नावाने ओळखते. हर एक जल का सोता समंदर नहीं होता, हर कोई राजा भी पुरंदर नहीं होता, करोड़ों करोड़ों करते हैं मंजिलों की तलाश, मगर हर कोई मुकद्दर का सिकंदर नहीं होता, मगर हर कोई मुकद्दर का सिकंदर नहीं होता.